उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी फक्त 2च दिवस बाकी आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांकडून बंडखोरीची समजूत काढण्याचे प्रयत्न होत आहेत। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाकडून बंडखोरी केलेल्या नेत्यांची भेट घेतली आहे आणि पुण्यातील संजय काकडे, धीरज घाटे आणि सनी निम्मण यांची समजूत काढण्याचा फडणवीसांनी प्रयत्न सुद्धा केलेला आहे। हे तीनही नेते पुणे शहरामधील विविध मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, मात्र उमेदवारी न मिळाल्यानं काही भाजप नेत्यांमध्ये नाराजी असल्याचा सूर आहे। नितीन दृश्य, संजय काकडे, धीरज घाटे आणि सनी निम्मण यांच्याशी फडणवीस यांनी भेट घेतली आणि चर्चा केल्याची माहिती। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण जर पाहिलं तर 4 तारखेपर्यंत अर्ज मागे घेऊ शकतो अशी अधिसूचना आणि त्यानंतर या 3 ज्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, तर त्या भेटीमध्ये नेमकं काय झालेलं आहे? कारण की इकडे पाहिलं मुंबईमध्ये गोपाळ शेट्टींची मनधरणी करण्यामध्ये यश आलेलं नाही, ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। या 3 नेत्यांची भेट घेतल्यानंतर फडणवीसांनी त्यांच्याशी काय चर्चा केली आहे? पुण्यात देवेंद्र फडणवीसांनी आज ज्या पुण्यातल्या स्थानिक नेत्यांची भेट घेतली त्यातल्या एकानंही अर्ज दाखल केलेला नाही, मात्र यापूर्वी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली होती, पण ते नाराज असल्याची चर्चा असल्यामुळे त्यांची समजूत काढण्यासाठी आणि प्रचारात त्यांनी सक्रिय व्हावं यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेतलेली आहे। आज दिवाळी पाडव्याचा दिवस आहे। आजच्या दिवाळी पाडव्याच्या दिवशी देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुणे दौऱ्यावर त्यांनी आज जे इच्छुक उमेदवार होते, ज्यांना तिकीट मिळू शकलं नाही, जे नाराज आहेत, अशा सगळ्या लोकांची भेट घेतली, ज्यामध्ये प्रामुख्यानं पुणे शहराचे शहर अध्यक्ष असलेले भाजपाचे धीरज घाटे यांनी तिकीट मिळालं नाही म्हणून नाराजी व्यक्त केलेली होती जाहीरपणे। त्यांची देखील देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेली आहे। तर तिकडे सनी निम्मण ज्यांनी काँग्रेसकडून प्रयत्न केले होते उमेदवारी मिळवण्यासाठी, त्यांना उमेदवारी मिळाली नाही, मात्र त्यांचा प्रचारामध्ये उपयोग व्हावा या हेतूनं देवेंद्र फडणवीसांनी त्यांचीही भेट घेतली। तर दुसरीकडे आपण पाहिलं जगदीश मुळीक हे वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून शेवटच्या क्षणापर्यंत निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते। देवेंद्र फडणवीसांनी त्यांची समजूत फोनद्वारे काढली, मात्र आज त्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली। संजय काकडे यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली होती आणि त्यांची देखील देवेंद्र फडणवीसांनी पुण्यामध्ये भेट घेतलेली आहे। श्रीनाथ भिमाले असतील, पुण्यातले वेगवेगळ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची देवेंद्र फडणवीसांनी आज भेट घेतलेली आहे। सगळ्यांना महायुतीच्या प्रचारात सक्रिय होण्याचं सांगितलेलं आहे। इतकंच नाही तर आपण पाहिलं सकाळच्या टप्प्यात गोपाळ शेट्टी यांची जेव्हा बैठक देवेंद्र फडणवीसांसोबत झाली, तेव्हा सुरुवातीच्या मुंबईच्या बैठकीमध्ये देखील भाजपसोबतच त्यांनी पक्षहिताचं काम करावं अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली होती। आजचा एकूणच जो दिवस आहे तो नाराज असलेल्या सगळ्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला घालवल्याचं पाहायला मिळतंय। गोपाळ शेट्टींनी त्यांची भूमिका भेटीनंतरही स्पष्ट केली। त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस पुण्यात आले तेव्हाही देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की पक्षहिताचं काम गोपाळ शेट्टींकडून होईल आणि ती भूमिकाच देवेंद्र फडणवीसांच्या आपल्याला दिवसभराच्या त्यांच्या कामातून दिसून येते। पुण्यातल्या ज्या ज्या नेत्यांच्या घरी ते भेटायला गेले तिथे त्यांनी त्या विधानसभा मतदारसंघात, पुणे शहरात एकूण 8 विधानसभा मतदारसंघ येतात, या पुण्यातल्या वेगवेगळ्या 8 मतदारसंघांचा आढावाही देवेंद्र फडणवीसांनी आज घेतलेला आहे। त्या विधानसभा मतदारसंघात महायुतीचं कसं काम जास्त जोमानं करता येईल याबाबतचं मार्गदर्शन तिथल्या स्थानिक नेत्यांना केलेलं आहे। जे नाराज होते त्यांची नाराजी दूर केलेली आहे, प्रचारामध्ये सक्रिय होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। इतकंच नाही तर आज पश्चिम महाराष्ट्राचा एकूण आढावा देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेच्या अनुषंगानं घेतलेल्या आजच्या संपूर्ण दिवसभराच्या त्यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ होते, मंत्री चंद्रकांत पाटील होते, स्थानिक नेते पुण्यातले होते। विधानसभा निवडणूक तोंडावर असताना या सगळ्या नाराज लोकांची नाराजी दूर करत महायुतीला त्याची कशी एकूण बाजू भक्कम करत त्याचा लाभ होईल या अनुषंगानं देवेंद्र फडणवीसांचा आज पुणे दौरा होता। आजच्या पुणे दौऱ्याच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं सगळ्या नाराज लोकांची नाराजी दूर होऊन महायुतीच्या प्रचारामध्ये ते कसे एकूण सक्रिय होतात हे त्या काळामध्ये पाहावं लागणार आहे। आजचा दिवाळी पाडव्याचा दिवस देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातल्या सगळ्या स्थानिक नेत्यांच्या भेटीगाठी घेत आणि त्यांना प्रचारात येत्या पुढच्या एकूण कार्यक्रमामध्ये निवडणुकीच्या सगळ्या पुढच्या शेड्यूलमध्ये कशा पद्धतीने सक्रियपणे सहभागी होता येईल याबाबतचं मार्गदर्शन सुद्धा पाहावं लागेल। हो ज्ञानेश्वर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।